1991 भारत आपल्या इतिहासातल्या सर्वात मोठ्या इकॉनॉमिक क्रायसिसशी झुंजत होता। भारताकडे फक्त 3 आठवडे इम्पोर्ट्स करण्या इतकंच फॉरेन एक्सचेंज शिल्लक राहिलं होतं। परिस्थिती इतकी गंभीर होती की भारत कधीही आर्थिकदृष्ट्या कोसळू शकतो अशी भीती व्यक्त केली जाते। पण भारत या परिस्थितीपर्यंत पोहोचलाच कसा? आणि तत्कालीन अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी कोणता असा निर्णय घेतला की ज्यामुळे भारत केवळ या संकटातून बाहेर आला नाही तर पुढे जाऊन जगातल्या 5व्या क्रमांकाची इकॉनॉमी बनला। ही गोष्ट आहे आधुनिक भारताच्या आर्थिक पुनर्जन्माची। 1990 संपेपर्यंत परिस्थिती इतकी गंभीर झाली की भारताकडे असलेलं फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह केवळ सुमारे 2,500 कोटी रुपयांपर्यंत खाली आलं होतं। हा साठा देशाच्या काही आठवड्यांच्या इम्पोर्टसाठीच पुरेसा होता आणि या इकॉनॉमिक क्रायसिसच्या काळात देशाची पॉलिटिकल सिच्युएशन सुद्धा स्थिर नव्हती। या सरकारच्या नेतृत्वाची धुरा एका शांत, अभ्यासू आणि अत्यंत दूरदर्शी नेत्याच्या हाती आली, पी.व्ही. नरसिंह राव। पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी कोणताही जल्लोष केला नाही। देशाचे नवे पंतप्रधान बनल्यानंतर पहिल्याच दिवशी त्यांनी कॅबिनेट सचिवांना बोलावलं आणि एक सरळ प्रश्न विचारला, वर्तमानपत्रांमध्ये आपण जे वाचतोय भारताची परिस्थिती खरंच तितकीच गंभीर आहे का? यावर आलेलं उत्तर अधिक धक्कादायक होतं, सर, परिस्थिती वर्तमानपत्रांमध्ये दिसते त्यापेक्षाही अधिक गंभीर आहे। देशाकडे केवळ 3 आठवड्यांच्या आयातीपुरतंच परकीय चलन शिल्लक आहे आणि जर आपण तातडीने काही ठोस पावलं उचलली नाहीत तर भारताला दिवाळखोर राष्ट्र म्हणून घोषित केलं जाऊ शकतं। एका बाजूला रिकामी होत चाललेली तिजोरी, दुसऱ्या बाजूला वाढत चालणारी कर्जाची देणी आणि तिसऱ्या बाजूला जगाचा भारतावरचा उडालेला विश्वास। देश अक्षरशः आर्थिक कड्याच्या टोकावर उभा होता। पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी HBT मराठीच्या YouTube चॅनलला नक्की व्हिजिट करा।